राहुलला प्रमोशन मिळालं. पगार 40,000वरून थेट 60,000. मग काय, मित्रांना पार्टी, नवीन फोन, गाडीची बुकिंग, घरात एकदम आनंदी आनंद. पण 6 महिन्यातच चित्र पालटलं. क्रेडिट कार्डचं बिल बघून राहुलचं डोकं चक्रावलं. पगार वाढला, पण महिन्याच्या शेवटी बँक बॅलन्स 0. त्याला प्रश्न पडला, माझे पैसे जातात कुठे? तुमच्यासोबतही असंच होतं का? पगार वाढतो, पण बचत नाही? यालाच म्हणतात कर्जाचा सापळा. एक असा अदृश्य सापळा जो हळूहळू तुमची सगळी बचत गिळून टाकतो. चला, आज हा सापळा ओळखूया आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधूया. हा सापळा 4 मुख्य खांबांवर उभा आहे. पहिला, लाईफस्टाईल इन्फ्लेशन. सोप्या भाषेत उत्पन्न वाढलं की राहणीमानाचा खर्च वाढवणं. पगार 10,000ने वाढला की आपण 20,000चा नवीन खर्च निर्माण करतो. मित्राकडे नवीन गाडी पाहिली की आपल्यालाही हवीशी वाटते आणि या तुलनेच्या खेळात आपण कधी अडकतो हे कळतच नाही. दुसरा, क्रेडिट कार्डचा मोह. आता खरेदी करा, पैसे नंतर द्या, हे आकर्षक वाटतं. पण अनेक जण बिल पूर्ण न भरता फक्त मिनिमम बॅलन्स भरतात. त्यांना हे माहीत नसतं की उरलेल्या रकमेवर वर्षाला 36% ते 48% चक्रवाढ व्याज लागतं. तिसरा, EMIचे चक्रव्यूह. फक्त 2,000 रुपये प्रति महिना. हे ऐकायला सोपं वाटतं, पण असे छोटे छोटे अनेक EMI मिळून पगाराचा 50 ते 60% हिस्सा कधी गायब होतो ते कळतच नाही. जर तुमच्या पगाराच्या 50%पेक्षा जास्त रक्कम EMIमध्ये जात असेल तर ही धोक्याची घंटा आहे. चौथा, आर्थिक नियोजनाचा अभाव. आपली सवय काय? पगार आला की आधी खर्च, मग उरलं तर बचत. पण बजेट नसल्यामुळे महिन्याच्या शेवटी काहीच उरत नाही. एका कर्जाची परतफेड करण्यासाठी दुसरं कर्ज घेणं हे या सापळ्यात अडकण्याचं प्रमुख लक्षण आहे. यातून बाहेर कसे पडाल? घाबरू नका. योग्य नियोजन आणि शिस्तीने तुम्ही यातून बाहेर पडू शकता. यासाठी ही 4 शस्त्र वापरा. शस्त्र पहिले, 50-30-20 बजेट नियम. तुमच्या पगाराचे 3 भाग करा. 50% गरजांसाठी, यात घर भाडं, EMI, किराणा बिल येतात. तुमचे सगळे EMI मिळून या 50%च्या आतच असावेत. 30% इच्छांसाठी, यात शॉपिंग, बाहेर जेवणं, फिरायला जाणे. कर्ज जास्त असेल तर हा खर्च कमी करून तो पैसा कर्ज फेडायला वापरा. 20% बचत आणि गुंतवणुकीसाठी. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पगार आल्या आल्या हे पैसे बाजूला काढा. शस्त्र दुसरे, आधी बचत मग खर्च. पगार जमा होताच त्यातले 20% लगेच दुसऱ्या अकाउंटला किंवा SIPमध्ये ट्रान्स्फर करा. आता उरलेल्या 80%मध्येच महिना पूर्ण करायचा, ही सवय लावा. शस्त्र तिसरे, कर्ज परतफेडीची रणनीती. जर एकापेक्षा जास्त कर्ज असतील तर डेट स्नोबॉल किंवा डेट ॲव्हलॉन्च पद्धत वापरा. डेट स्नोबॉलमध्ये तुम्ही सर्वात लहान कर्ज आधी पूर्ण फेडता. यामुळे तुम्हाला एक मानसिक बळ मिळतं. डेट ॲव्हलॉन्चमध्ये तुम्ही सर्वात जास्त व्याजदर असलेलं कर्ज आधी फेडता. यामुळे तुमचे व्याजावर जाणारे पैसे वाचतात. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ती निवडा. शस्त्र चौथे, गरज विरुद्ध इच्छा फिल्टर. कोणतीही वस्तू घेण्यापूर्वी स्वतःला विचारा की मला याची खरंच गरज आहे का ही फक्त एक इच्छा आहे? याशिवाय माझं काम थांबू शकतं का? हे तंत्र तुम्हाला अनावश्यक खर्चापासून वाचवेल. तर मित्रांनो, आता तुम्ही कर्जाचा सापळा ओळखलाय आणि त्यातून बाहेर पडण्याची 4 शस्त्रही पाहिली आहेत. 1. 50-30-20 बजेट. 2. आधी बचत मग खर्च. 3. कर्जफेडीची योग्य पद्धत. 4. गरज इच्छेमधील फरक. आता हे प्रत्यक्षात आणणं महत्त्वाचं आहे. आज एक छोटा टास्क करा. तुमच्या सगळ्या कर्जांची आणि EMIsची एका कागदावर लिस्ट बनवा. आपलं कर्ज किती आहे हे स्वीकारणं हीच विजयाची पहिली पायरी आहे. लक्षात ठेवा, आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे खूप पैसे कमावणं नाही, तर कमावलेल्या पैशांवर नियंत्रण मिळवणं आहे. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.